सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेची जागा जी आहे ती 2022 पासून रखडलेली आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या ठिकाणी या जागा ज्या आहेत त्या रखडलेल्या होते। मात्र आता या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच आता सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते जे आहेत ते जोरदार फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं विधान केलं होतं की प्रशांत परिचारक हे लवकरच विधान परिषदेमध्ये दिसतील। त्यामुळे एकंदरीतच प्रशांत परिचारक यांच्या नावाचा जो क्लेम आहे तो अग्रक्रमाने पुढे येताना पाहायला मिळतोय। कारण या ठिकाणी पंढरपूर पोटनिवडणूक असेल त्याचबरोबरीनं विधानसभा असेल या दोन्ही वेळी प्रशांत परिचारक जे आहेत ते आमदारकीसाठी इच्छुक होते। मात्र त्यांच्या जागी समाधान अवताडे यांना संधी मिळालेली होती। त्यामुळे परिचारक गेल्या अनेक दिवसांपासून या प्रक्रियेमध्ये आहेत आणि विधान परिषदेवर त्यांना संधी मिळेल अशी एकंदरीत चर्चा जी आहे ती सुरुवातीलाच रंगलेली पाहायला मिळाली। मात्र आता प्रत्यक्ष एप्रिलमध्ये या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील जर चित्र आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने एक हाती वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित केलेलं आहे। त्यामुळे ही जागा जी आहे ती सोपी जाणार आहे। मात्र असं असलं तरी दुसरीकडे अनेक दिग्गज नेते देखील या सर्व स्पर्धेमध्ये विधान परिषदेच्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रशांत परिचारकानंतर खालोखाल आहेत ते म्हणजे राजेंद्र राऊत, ज्यांनी आता बाजार समितीची निवडणूक असेल, नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल सगळीकडेच क्लीन स्वीप देत या ठिकाणी बाजी मारलेली पाहायला मिळालेले होते। त्यामुळे राजेंद्र राऊत यांचा देखील मोठा त्याग पक्षासाठी असल्याची भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे। त्यामुळे त्यांचं देखील नाव आघाडीवरती आहे। तर तिसरीकडे राम सातपुते जे खरं तर मोहिते पाटलांसारख्या मातब्बर नेत्यांना, मातब्बर घराण्याला या ठिकाणी शह देताना पाहायला मिळत आहेत, त्यांच्या विरोधात परखड भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात। त्यामुळे त्यांच्या देखील नावाची चर्चा आता होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळते। या सर्व चर्चेमध्ये खरं तर नव्यानेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या देखील नावाची चर्चा जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे असं असलं तरी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी एक भावना जी आहे ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच या पक्षातील वरिष्ठ कार्यकर्ता किंवा पक्षातील जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे या नावामध्ये शहाजी पवार यांचं नाव देखील अग्रक्रमाने समोर येताना पाहायला मिळते। त्या पद्धतीच्या एकंदरीत चर्चा देखील आता सध्या वेगवेगळ्या ठिकाणी रंगू लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच सोलापूर विधानसभेच्या या जागेसाठी नक्की या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं पाहायला मिळते। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडू शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने ज्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे त्यामुळे या विधान परिषदेच्या जागेची जो विजय आहे या जागेवरचा तो अतिशय सुकर होईल अशी एकंदरीत शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।